जय जय रामकृष्ण हरी. तर आपण येऊन पोचला आहोत 14 टाळकरी मंदिराकडे. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्ही निगडीला उतरा आणि निगडीवरून 350 नंबरची बस पकडून अगदी ह्याच टाळकरी द्वारासमोर उतरा. इकडे इंद्रायणी वडापाव आणि मिसळ सेंटर दिसेल, तिथे तुम्ही खायला विसरू नका, कारण त्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही उत्तम असल्यामुळे हे तुम्हाला मी रेकमेंडेशन करत आहे. तर इथे गेटच्या एंट्री प्रवेशद्वारातून केल्यानंतर तुम्हाला समोरच चिंतामणी गणेशांचं दर्शन होईल, ज्याचं दर्शन करायला अजिबात विसरू नका. कोणतंही काम सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या गणेशांचं नाव घेतो आणि स्मरण करून त्यांचं दर्शन घेतो. अगदी गणेशांच्या मंदिराच्या ह्या मागच्या बाजूलाच दक्षिणमुखी काळा मारुती मंदिर आहे, याचंही दर्शन करायला विसरू नका. मला इकडे जास्त लोक दर्शन करायला दिसत नव्हते, जे येत होते, तर इथली एनर्जीसुद्धा खूपच सुंदर आहे. दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या अगदी उजव्या बाजूला नवग्रहांचं मंदिर आहे. आपल्या छत्रपती शिवाजीराजांची ही मूर्ती आहे. तर आपले आराध्य दैवत आहेत हे, त्यांचंही दर्शन तुम्ही करून घ्या. अगदी सुंदर एनर्जी आणि सुंदर मंदिर आहे हे. मी दाखवत आहे ते गणपती मंदिर, आणि इकडून तुम्ही याल आणि इकडे दर्शन घ्याल, असं आहे ही जागा. आणि त्यानंतर तुम्ही अवघ्या 1 मिनटाच्या अंतर जर सरळ सरळ त्या रस्त्याने चालत याल तर 1 मिनटं चालून अगदी उजव्या बाजूला तुम्हाला दिसेल महाद्वार. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचे मेन मंदिर और शिळा मंदिर ते इथेच आहे. अगदी प्रदक्षिणा करताना तुम्हाला मारुतीरायांचं दर्शन होईल. त्यानंतर तुम्ही शिळा मंदिराचं दर्शन करून घ्या. शिळा मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला छोटे मोठे आणखी मंदिरं दिसतील. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं आहे स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आणि इकडचा गाभाऱ्याचं सुद्धा अगदी इकडच्याच काय प्रत्येक गाभाऱ्याच्या मंदिराचं तुम्ही दर्शन करून घ्या, कारण की प्रत्येक मंदिराचा गाभारा अगदी सिमिलर दिसतो, पण तेवढाच भव्य आणि दिव्यही दिसतो, जे तुम्हाला इतरत्र पाहायला भेटणार नाही, कारण की सगळीकडचं आपापलं वेगळं स्ट्रक्चर असतं. त्यानंतर तुम्ही आपल्या रामायणातले सीताराम लक्ष्मण यांचं दर्शन करून घ्या. तिकडच्याही गाभाऱ्याचं दर्शन करून घ्या. बाहेर तुम्ही याल, शिळा मंदिराच्या अगदीच बाजूला काही स्कल्पचर आहेत, मूर्त्या आहेत, त्यामध्ये सुंदर सुंदर रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. जनाबाईंची मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला तुकारामांची मोठी पकडीसुद्धा आहे. गरुड मंदिर आहे, आणि गरुड मंदिराच्या अगदी समोर आहे भजनी मंडप, जिथे आपल्या तुकारामांचं कंटिन्युअसली सातत्यानं भजन कीर्तन चालू होतं. आणि ह्या मंदिरातून तुम्हाला तुकाराम महाराजांची पालखी तसेच स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिराचंही दर्शन होईल. अगदी पगडीच्या बाजूला तुम्हाला दिसेल तुकारामांची हस्तलिखित गाथा या अभंग, असंही तुम्ही म्हणू शकता. तिथे हे ते रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. अगदी महाद्वाराच्या अगदी उजव्या बाजूला जर तुम्ही पाहिलात तर हाकेच्या अंतरावरच तुम्हाला दिसेल तुकाराम महाराजांचं जन्मस्थान. जर तुम्ही पाहाल तर ही आहे महाद्वार, आणि ह्याच्या अगदी उजव्या बाजूला तुम्ही जर चालत राहाल तर इकडूनच आपल्याला त्याचं दर्शन होतं. तर हे आहे तुकाराम महाराजांचे जन्मस्थान. तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानाच्या बाजूलाच संत विश्वंभर महाराज यांचंही मंदिर आहे. ते अगदी घराच्या आतमध्ये आहे. तिथे तुम्ही दर्शन करून घ्या, कोणीही तुम्हाला अडवणार नाही. तरी आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर, तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्या. तर ही जागा ॲक्च्युअलमध्ये पहिली मोठी होती, पण कालांतराने ही सध्या इतकीच उरली आहे. बाकी तर पाहायला गेलं तर ह्यांचे वंशजही इकडे आसपास राहत आहेत, पण तिथे तुम्हाला आधुनिक बांधकाम बघायला भेटेल. पण इकडे जिथे मेन स्थान आहे तिकडे त्यांनी जुनी पद्धत, जुनं बांधकाम टिकवून ठेवण्याचा खूप सुंदर प्रयत्न केलेला आहे. काही इकडे तुम्हाला आधुनिक पद्धतीचे दिसत नाही, पण तुम्ही इथे याल, जसं करता याल तर ही खूपच छोटी जागा आहे. आणि इकडे जर तुम्ही पाहाल तर तुकारामांच्या अभंगातील सुंदर सुंदर ओव्याही तुम्हाला पाहायला भेटतील. इकडची एनर्जी, इकडचं वातावरण, ही जागा जरी एवढीच असली तरी तुम्ही त्याला महसूस करू शकता, तुम्ही त्याला जाणवू शकता, जाणून घेऊ शकता. आणि इकडे आहे संत तुकाराम महाराज यांची सच्चिदानंद मूर्ती. जर तुम्ही इकडे पाहाल तर विश्वंभर महाराज आणि तुकाराम महाराजांची मूर्ती इथे विठ्ठल रूपात आहे. इथे तुकारामांची 108 नावं पण आहेत, त्यांची आरती आहे. तर इकडे असं का दर्शन बरे? तर हे असं दर्शन ह्यासाठी आहे ते कारण की ते विठ्ठलमय आहेत. विठ्ठलमय असल्यामुळे त्यांचं ह्या रूपात आपल्याला दर्शन होतं, असं मला सांगण्यात आले. आणि मंदिराच्या अगदीच उजव्या बाजूला आपल्याला त्यांची पत्नी जिजाबाई यांचं दर्शन होतं, आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला लिहिलेलं आहे संत जिजाबाई मंदिर व त्यांचे राहते घर. तर आपण किती लकी आहोत की त्यांनी अजूनही इथे ठेवले आहे. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की परमेश्वरांमध्ये लीन व्हा,
त्यांच्या नामात लीन व्हा आणि विश्वंभराचे दर्शन घ्या. बाहेरून तुम्ही आतूनही जाऊन घेऊ शकता. आम्हालाही नव्हतं माहिती त्यावेळी, तर तुम्ही आतही जाऊनही घेऊ शकता. अगदी ते विश्वंभर महाराजाचं दर्शन केल्यानंतर तुम्ही तिकडे आसपासच अगदी 2-3 मिनटाच्या अंतरावरच असलेले त्यांनी गमन वैकुंठ गमन केले होते तुकाराम महाराजांनी, त्याचं दर्शन घ्या. ते झाल्यानंतर गाथा मंदिरामध्ये जावा आणि अनेक ठिकाणं आहे. जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल देहूचा तर माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. तिथे मी जवळजवळ 40 मिनटाचा व्हिडिओ संपूर्ण माहितीसकट टाकलेला आहे. तर कृपा करा आणि त्याचं दर्शन घ्या. ठीक आहे, चला हा बोलून हा व्हिडिओ संपवतो. जय जय रामकृष्ण हरी.